Yes. So hello everyone, I welcome you all on the platform of Global Online. जसे की आपल्याला माहिती आहे फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे फॉर अपकमिंग महाराष्ट्र लॉ CET एक्झामिनेशन 2023. आणि या पर्टिक्युलर सिरीजमध्ये आपण लिगल ॲप्टिट्यूडचं जो पोर्शन आहे डिस्कस करत आहोत. वी आर ॲक्च्युली डिस्कसिंग द होल सिलेबस ऑफ लॉ CET, बट करंटली वी आर डिस्कसिंग द लिगल ॲप्टिट्यूड आणि त्यामधला जो पोर्शन आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा विल बी डिस्कसिंग दॅट इन टुडेज लेक्चर नंबर 5. So before moving into the video friends, let us discuss what are the features of the complete course launched by Global Online platform. So यामध्ये तुम्हाला following features provide करण्यात येणार आहेत in the particular course launched by Global Online platform. Okay, so very first feature is full syllabus live video lectures provide करण्यात येतील तुम्हाला, सोबतच full syllabus test series पण असतील. सोबत 2000 plus MCQ question bank असणार आहेत आणि full syllabus notes. So the course fees for the all above feature will be ₹2000. Okay, so जर तुम्हाला दिलेला कोर्सला एनरोल करायचं असेल with the all above features you have to pay ₹2000. Okay, so कोर्सच्या एनरोलमेंटसाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर एनरोलमेंट ऑफ कोर्स विच इज 8179138413. एज ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या द्वारे सुद्धा तुम्ही कोर्सला एनरोल करू शकता. दॅट इज ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करायचं. वन्स यू इन्स्टॉल द ॲप्लिकेशन, ओपन इट, यू विल फाइंड सच टाइप ऑफ इंटरफेस. इन दिस पर्टिक्युलर इंटरफेस देर इज अन आयकन नेम्ड ॲज स्टोर आयकन. क्लिक ऑन इट, यू विल मूव टू द पेज कॉल्ड एज माय कोर्सेस. सो माय कोर्सेस पेजमध्ये देर इज अ सर्च टॅब ज्यामध्ये तुम्हाला CET असं टाईप करायचं आहे. वन्स यू टाईप CET कोर्स अलॉंग विथ द फीस जे खालच्या बाजूला डिस्प्ले होऊन जाईल आणि अशा पद्धतीने तुम्ही कोर्सला एनरोल करू शकता. आतापर्यंत आपण खूप सारा थेरॉटिकल पोर्शन बघितला. आता आपल्याला एक स्टडी करायची आहे थेरॉटिकल पोर्शनची इन डिटेल डिस्कशन. ओके, सो आतापर्यंत जर तुम्ही कुठलाही लेक्चर अटेंड नाही केला, तुम्हाला काही आयडिया नाही आहे की या 3-4 लेक्चर्समध्ये काय झालेलं आहे, तर नो प्रॉब्लम, विल डिस्कस इट टुडे इन डिटेल. ओके, बट थोड़ा हमारा जो अप्रोच रहेगा स्टडी करने का वो थोड़ा अलग रहेगा. ठीक है. सो व्हेरी फर्स्ट थिंग, जे भारताचं संविधान आहे दॅट इज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. सो याच्यासाठी की टर्म वापरली जाते दॅट इज सुई जेनरिस. आता सुई जेनरिसचा अर्थ काय असतो? ठीक आहे, प्रनाउन्स वेगवेगळे करू शकता, सुई जेनरिस, सुई जेनरिस, वॉट एव्हर यू वॉन्ट टू, बट याचा अर्थ काय होतो ते समजणं गरजेचं आहे. म्हणजे काय, भारताचे जे संविधान आहे ते खूप युनिक आहे मॅम. सुई जेनरिसचा अर्थ काय होतो? इट इज व्हेरी युनिक. आता युनिक काय आहे, का आहे हे समजणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. वाय कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, का भारताच्या संविधानाला आपण युनिक बोलत आहोत, सगळ्यांपेक्षा हटके बोलत आहोत, का? त्यामागे एक रिझन आहे. ॲक्च्युली वेरियस रिझन आहेत. ईच अँड एव्हरी रिझन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिणार आहात. पहिली इम्पॉर्टंट गोष्ट, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाला सुई जेनरिस बोलतात किंवा युनिक बोलतात. ठीक आहे, तर का बोलतात, युनिक का बोलतात, हा सगळ्यांपेक्षा हटके का आहे, त्यामागचे रिझन. व्हेरी फर्स्ट रिझन जे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं, जे स्टुडंट्स नवीन आहेत त्यांनी लक्ष द्या. इट हॅज बीन ड्रॉन फ्रॉम डिफरंट सोर्सेस. म्हणजे काय, डिफरंट सोर्सेस वापरून आपण ह्या कॉन्स्टिट्यूशनला, आपल्या संविधानाला बनवलेलं आहे. इट मीन्स दॅट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ॲज आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या देशांचे जे कॉन्स्टिट्यूशन होते, जे संविधान होते, त्यांची त्यांनी स्टडी केली. स्टडी केल्यावरती जे जे रिक्वायर्ड आपल्यासाठी त्यामधले फीचर्स आहेत, ठीक आहे, काही आर्टिकल्स आहेत, ते त्यांनी डिरेक्टली तिथून बॉरो केलं. ठीक आहे, तर मग हे आपण ह्याला म्हणू शकतो की डिफरंट सोर्सेसपासून बॉरो करण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या देशांच्या संविधानापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला डिफरंट सोर्सेस कन्सिडर करून आपल्या संविधानाला बनवलं. हे इम्पॉर्टंट पॉईंट. द सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट इन दिस इज, जे आपण कॉन्स्टिट्यूशन बॉरो केलेलं आहे, ठीक आहे, इट हॅज बीन ड्रॉन फ्रॉम द डिफरंट सोर्सेस, देन युनिक का आहे हे समजणं गरजेचं आहे. तुम्ही तर म्हणताय मॅम वेगवेगळ्या संविधानांपासून आपण हे संविधान बनवलेलं, वी हॅव बॉरोड द कॉन्स्टिट्यूशन फ्रॉम द डिफरंट कॉन्स्टिट्यूशन, तो ये क्यों युनिक हो गया, ये तो ॲक्च्युली कॉपीड आहे. ओके, युअर क्वेश्चन विल बी की मॅम हे तर डिफरंट सोर्सेसपासून आपण घेतलंय, वी हॅव बॉरोड इट फ्रॉम डिफरंट कॉन्स्टिट्यूशन्स, तर मग हे युनिक कसं झालं, हे युनिक का आहे, परत हा क्वेश्चन तुमच्या डोक्यात येतो. ठीक आहे, तर आपण सगळं बॉरो नाही केलं हे लक्षात घ्या. आपण सगळ्या गोष्टी
कॉपी पेस्ट केलेल्या नाहीयेत, एक लक्षात घ्या. आपण फक्त जे जे ब्रॉड प्रोव्हिजन्स आहेत, जे जे ब्रॉड आपण काय बोलू शकतो फीचर आहेत, ते ह्या संविधानामध्ये दुसऱ्या कॉन्स्टिट्यूशन पासून बॉरो केले. सगळ्या गोष्टी बॉरो केलेल्या नाहीयेत. वी हॅव नॉट बॉरोड दी होल कॉन्स्टिट्यूशन, वी हॅव ओनली बॉरोड दी ब्रॉड प्रोव्हिजन्स रिक्वायर्ड फॉर आवर कंट्री. ओके, एक्झाम्पल घ्या. आता याचं एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला. फॉर एक्झाम्पल फंडामेंटल राईट्स. फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क ज्याला आपण बोलतो. ठीक आहे, आय एम सो सॉरी जर मला व्यवस्थित मराठीमध्ये एक्सप्लेन करता येत नसेल तर मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं एक्सप्लेन करते, बट मला एक्झॅक्ट टर्म्स अँड टर्मिनॉलॉजी मराठीतल्या नाही माहिती आहेत. ठीक आहे, सो आय एम सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. जर नसेल समजत तर प्लीज तुम्ही कुठे चुकत जरी असेल तुम्ही प्लीज मला करेक्ट करू शकता. नेक्स्ट लेक्चरपासून मी त्या गोष्टीला मेक शुअर करेल की ते गोष्टी चुकणार नाहीत. ठीक आहे, सो फंडामेंटल राईट्स. सो फंडामेंटल राईट्स कुठून बॉरो करण्यात आलेले आहेत? बॉरो करण्यात आलेले आहेत यूएसच्या संविधानामधनं. यूएस कॉन्स्टिट्यूशन से हमने ये जो फीचर है फंडामेंटल राइट्स का वी हैव बॉर्डर्ड फ्रॉम देयर. ओके, नाउ द क्वेश्चन विल बी, मैम आप तो बोल रहे हैं फिर से कि हमारा कॉन्स्टिट्यूशन यूनिक है, सोबत सोबत यूएसच्या कॉन्स्टिट्यूशन पासून आपण फंडामेंटल राइट्स बॉरो केले. चुकीचं आहे. आपण सगळे फंडामेंटल राइट्स किंवा सगळे मूलभूत हक्क आपण बॉरो नाही केलेले किंवा घेतलेले नाहीत. फक्त काय घेतलेले आहेत, जे आपल्या कंट्रीला किंवा जे आपल्याला वाटतं की आपल्या कंट्रीसाठी ते इम्पॉर्टंट आहे. आपण फंडामेंटल राईट ही फक्त कॉन्सेप्ट बॉरो केलेली आहे. फंडामेंटल राईट्स बॉरो नाही केले, फक्त कॉन्सेप्ट बॉरो केली. लक्षात घ्या, we have not borrowed all the fundamental rights from the US Constitution. सिर्फ जो फंडामेंटल राइट की कॉन्सेप्ट है we have borrowed that. तेवढंच आपण कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेलं आहे यूएसच्या. ठीक आहे, फंडामेंटल राइट ही कॉन्सेप्ट तर आपण यूएस पासून घेतली. मग आपलं ह्याच्यामध्ये युनिकपणा काय आहे? फॉर एक्झाम्पल घ्या आर्टिकल 17. आर्टिकल 17 टॉक्स अबाउट अनटचेबिलिटी, छुआछूत. राइट, पहिल्या अर्ली टाइमला जर आपण कंपेअर केलं तर आपल्या कंट्रीमध्ये कुठे ना कुठे एक खूप मोठा गॅप होता. ठीक आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र ह्या सगळ्या जे आपण कास्टिझम आपण जे बोलू शकतो यामध्ये काय होती, अनटचेबिलिटी खूप प्रॅक्टिस केल्या जायची. या माणसांना शिवायचं नाही, त्यांना नाही शिवायचं, ह्यांना नाही करायचं, ब्राह्मणांनीच हे केलं पाहिजे, दॅट अँड ऑल. ओके, ते डिस्कशनचा भाग नाहीये, बट हे आपल्या कंट्रीमध्येच फॉलो केल्या जायचं. म्हणून आर्टिकल 17 जो आहे इट इज रिगार्डिंग दी अनटचेबिलिटी. ही अनटचेबिलिटीचं जे आर्टिकल आहे ते थोडी यूएस कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे, नाही, हे फक्त इंडियामध्ये आहे. म्हणून अशा वेगळ्या फीचरला, या अशा वेगळ्या फंडामेंटल राईटला आपला जे इंडियाचं संविधान आहे दॅट मेक्स इट युनिक. बिकॉज फंडामेंटल राईट जे आहे ते आपण यूएस पासून तर बॉरो केलं, बट सगळे कॉपी केले का? यूएस मध्ये अनटचेबिलिटी होती का? नव्हती. तिथे आर्टिकल 17 अनटचेबिलिटीचा आहे का? नाही. इंडियामध्ये आहे अनटचेबिलिटीचा आर्टिकल. का? कारण आपल्या देशाच्या अकॉर्डिंग आपण आर्टिकल्सला इन्सर्ट केलेला आहे. फक्त कॉन्सेप्ट आपण यूएस कॉन्स्टिट्यूशन पासून बॉरो केलेली आहे. क्लिअर? सो अजून एक आहे बंधुआ मजदूरी. बंधुआ मजदूरीसाठी सुद्धा आर्टिकल इंडियामध्येच आहेत. फंडामेंटल राइट्स रिगार्डिंग दी बंधुआ मजदूरी ते फक्त आपल्या इंडियामध्ये आहेत. यूएसच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिसतील का तुम्हाला हे अधिकार? नाही, तुम्हाला हे दिसणार नाही. ही फक्त कॉन्सेप्ट आपण बॉरो केली यूएस पासून. आर्टिकल्स आपल्या अकॉर्डिंग, फंडामेंटल राइट्स आपल्या अकॉर्डिंग आपण इन्सर्ट करत गेलो. सो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाला आपण सुई जनरस बोलायलो. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, प्लीज नोट इट डाऊन अगेन ईच अँड एव्हरी क्वेश्चन. आता हे बघा, नोट्स तुम्हाला भेटतील. नोट्स तुम्हाला प्रत्येक गोष्ट नाही समजणार. मी एक गोष्ट ऑब्झर्व केली मागच्या 5-6 लेक्चर्स पासून, सॉरी 3-4 लेक्चर्स झालेत आय गेस आपले. येस, तर त्या लेक्चर्स मध्ये मी डायरेक्टली तुम्हाला थेरॉटिकल पोर्शन समजवायची, भरपूर स्टुडंट्सला नाही समजायचं. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला असं स्लाइड्स प्रोव्हाइड करत आहे. आता या स्लाइड्स मध्ये ईच अँड एव्हरी पॉइंट एक्सप्लेन करेल आणि ते तुम्हाला पॉइंट लिहित चालायचं. फर्स्ट पॉइंट आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाला आपण सुई जनरस बोलतो. लिहून घ्या स्पेलिंग, मराठी मीडियम असो इंग्लिश मीडियम असो. SUIGENERIS. सुई जनरसचा अर्थ असतो युनिक. ठीक आहे, युनिक का बोलतात?
युनिक बोलण्यामागे असं रिझन आहे की आपण वेगवेगळ्या सोर्सेस, आपण वेगवेगळ्या संविधानापासून आपलं कॉन्स्टिट्यूशनला बोरो केलं. सगळ्या गोष्टी बोरो केल्या का? नाही, म्हणूनच त्याला युनिक बोलत आहोत आपण फक्त ब्रॉड प्रोव्हिजन्स बोरो केले, म्हणजे जे जे इम्पॉर्टंट आहे, जे जे आपल्या कंट्रीसाठी इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टी आपण बोरो केल्या. एक्झाम्पल साठी मी तुम्हाला दिली तर फंडामेंटल राईट, जे फंडामेंटल राईट आहे ते आपण US कॉन्स्टिट्यूशन पासून बोरो केले. फंडामेंटल राईट फक्त कॉन्सेप्ट बोरो केलेली आहे, आपण सगळे फंडामेंटल राईट बोरो नाही केलेत. जसं की एक्झाम्पल आहे आर्टिकल 17 चा. आर्टिकल 17 विच इज टॉकिंग अबाउट दी अनटचेबिलिटी, की अनटचेबिलिटी प्रॅक्टिस कंट्रीमध्ये नाही होणार आणि झाली तरी ते पनिशेबल असणार आहे. ठीक आहे, हा आर्टिकल त्याच्याबद्दल बोलतो. तर हे आर्टिकल तुम्हाला युएसच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिसणार नाही, इंडियाच्याच कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिसेल. म्हणून ह्या अशा फीचर्सला इंडियाचं कॉन्स्टिट्यूशनला युनिक बनवतं. ठीक आहे, नेक्स्ट. जरी आपण प्रोव्हिजन्स बोरो केले, काही गोष्टी आपण बोरो केल्या, तरी आपल्या कंट्रीच्या डायव्हर्सिटी किंवा विविधता जी आहे त्याच्या अकॉर्डिंग, इंडियन सोसायटीच्या अकॉर्डिंग आपण कॉन्स्टिट्यूशनला बनवलेलं आहे. म्हणून आपण त्या कॉन्सेप्टला काय बोलतो, आवर कॉन्स्टिट्यूशन इज बोरोड. आपला कॉन्स्टिट्यूशन जो आहे आपण दुसऱ्यांकडनं घेतला, नो डाऊट, त्याचे कॉन्सेप्ट्स तर घेतले दुसऱ्या कॉन्स्टिट्यूशन मधून, पण इट इज अ ब्युटिफुली बोरोड कॉन्स्टिट्यूशन. प्लीज नोट इट डाऊन. इट इज अ ब्युटिफुली borrowed constitution. Got it? So म्हणून आपण इंडियाच्या कॉन्स्टिट्यूशनला बोलतो पॅचवर्क. इट इज कॉल्ड ॲज पॅचवर्क ऑफ डिफरंट कॉन्स्टिट्यूशन. पॅचवर्क म्हणजे काय, फिमेल्सला माहिती असेल, पॅचवर्कची साडी असते. बेसिकली काय असतं, एक साडीवरती वेगवेगळे असे वर्क्सचं जे आहे, एक वर्क जे साडींचं वर्क असतं तसे वेगवेगळे पॅचेस चिटकवलेले असतात. दॅट इज कॉल्ड ॲज पॅचवर्क. असंच आपल्या इंडियाचं संविधान जे आहे, अशा वेगवेगळ्या कंट्रीजमधून जे काही प्रोव्हिजन्स आहेत रिक्वायर्ड ते आपण बोरो केलेत आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये तशा पद्धतीने इन्सर्ट केलं, म्हणून त्याला पॅचवर्क असं बोलतात. समजलं? क्लिअर आहे सगळ्यांना आतापर्यंतचे 4 पॉईंट. व्हेरी फर्स्ट वन, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाला सुई जनरस बोलतो, डिफरंट सोर्सेस पासून बोरो केलेले. युनिक का बनवतं, कारण आपण सगळ्या गोष्टी बोरो नाही केल्या, काही ब्रॉड प्रोव्हिजन्सच बोरो केलेले आहेत. सोबत फंडामेंटल राईट्स जे आहेत आपण US कॉन्स्टिट्यूशन पासून ही कॉन्सेप्ट जी आहे घेतलेली आहे, फक्त कॉन्सेप्ट घेतली, आपल्या अकॉर्डिंग फंडामेंटल राईट्स त्यामध्ये इन्सर्ट करत गेलो. ठीक आहे, नेक्स्ट. आता आपण काल एक शिकलो होतो की आपला जो इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे तो लॉंगेस्ट रिटन आहे, खूप मोठा आहे, किंवा आपण असं बोलू शकतो खूप जास्त लेंदी आहे. ठीक आहे, खूप जास्त काय बोलू शकतो, बल्की आहे. लॉंगेस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन, खूप मोठा, म्हणजे काय बोलू शकतो आपण, खूप डिटेल आहे आपला कॉन्स्टिट्यूशन. तुम्हाला दुसरं कुठलाही कॉन्स्टिट्यूशन एवढा डिटेलमध्ये दिसणार नाही, म्हणून ह्याला आपण लॉंगेस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन इन दी वर्ल्ड बोलतो. जगामधला सगळ्यात बल्की म्हणजे काय, सगळ्यात मोठा असा काय बोलू शकतो आपण. खूप मोठी बुक असती तशा पद्धतीने आपलं कॉन्स्टिट्यूशन पण खूप जास्त बल्की आहे. ठीक आहे, आता मग बल्की का बनवण्यात आला हा क्वेश्चन तुमच्या डोक्यामध्ये अराइज होत असेल की बल्की का बनवला. ठीक आहे, पहिली इम्पॉर्टंट गोष्ट होती की आपल्या कंट्रीला कुठलाही एक प्रायर एक्सपिरियन्स नव्हता कशाचा, डेमोक्रेसीचा. किंवा आपण असं बोलू शकतो की आधी आपल्या कंट्रीमध्ये कुठे ना कुठे राजे महाराजांचा एक राज होता. ठीक आहे, आपल्या कंट्रीमध्ये आपण बोलू शकतो की सोसायटी वेगवेगळ्या भागांमध्ये डिवायडेड होती. सगळ्या सोसायटीमध्ये जे भागांमध्ये डिव्हिजन होतं त्याच्या अकॉर्डिंग काम पण वाटलेले होते. ठीक आहे, काही लोकांना काम नाही करू द्यायचे, काही लोकांना अनटचेबिलिटी प्रॅक्टिस करायचे. ठीक आहे, मग या कंट्रीमध्ये एक कॉमन किंवा आपण असं बोलू शकतो समानता नव्हती. सो बेसिकली देर वॉज अ नो सच काइंड ऑफ लाईक नो प्रायर एक्सपिरियन्स फॉर द डेमोक्रेसी. डेमोक्रेसीचा कुठलाही प्रायर एक्सपिरियन्स नव्हता. आपला हेडचा स्टेट हेड आपण स्वतः चूज नाही करू शकायचो. जो राजा बनला तो आपल्यावर रूल करायचा. बेसिकली अशी आपली सिस्टीम होती. ठीक आहे, तर आपल्या कंट्रीमध्ये अशा डेमोक्रेसीचा कुठलाही पद्धतीचा एक्सपिरियन्स नव्हता, म्हणून ईच अँड एव्हरी गोष्ट डिटेलमध्ये देणं गरजेची होती की पुढे चालून कुठल्याही पद्धतीचं कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे. कंट्री रन करण्यासाठी किंवा कंट्री चालवायला कुठल्याही पद्धतीचं कन्फ्युजन नाही यायला पाहिजे की अशा पद्धतीने कॉन्स्टिट्यूशन बोलत नाहीये, कॉन्स्टिट्यूशनचा अर्थ असा निघतोय, असं जर बोलणारे व्यक्ती येऊ लागले तर ते कॉन्स्टिट्यूशन बनवण्याचा काही इम्पॉर्टन्स राहिलं नसतं. म्हणून या कॉन्स्टिट्यूशनला खूप डिटेलमध्ये लिहिण्यात आलेलं आहे.
ठीक आहे, की तुम्हाला कोणतंही कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे फ्युचरमध्ये, अशा पद्धतीने कॉन्स्टिट्यूशनला लिहिलं म्हणून कॉन्स्टिट्यूशन लेंदी आहे, हे एक रिझन झालं. दुसरं रिझन खूप इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही US कडे जाल तर तिथे तुम्हाला 2 संविधान दिसतील. 2 संविधान, बरोबर. एक सेंट्रल लेवलला असतो, सेंट्रल लेवलला, आणि एक असतो स्टेट लेवलला. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांचे पण वेगवेगळे कॉन्स्टिट्यूशन आहेत आणि केंद्र सरकार सेंट्रल जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्या अकॉर्डिंग लॉज बनवते. स्टेट गव्हर्नमेंट जे तिथे त्यांच्यासाठी एक वेगळे कॉन्स्टिट्यूशन त्याच्या अकॉर्डिंग स्टेट्स चालतात. तर असे डिफरंट तुम्हाला 2 वेगवेगळे संविधान दिसतात. बट भारताचं जे संविधान आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन जो आहे, दॅट इज अ सिंगल बुक. इट इज अ सिंगल कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे काय, राज्य कशा पद्धतीने लॉ बनवायला पाहिजे, राज्यामध्ये काय व्हायला पाहिजे, राज्य कशावर सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी डिपेंड करणार, सेंट्रल गव्हर्नमेंटचे काय पॉवर्स आहेत, स्टेट गव्हर्नमेंटचे काय पॉवर्स आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट कशावर लॉ बनवणार, स्टेट गव्हर्नमेंट कशावर लॉ बनवणार, अशा पद्धतीचे प्रत्येक ईच अँड एव्हरी डिटेल, स्टेट कसं चालायला पाहिजे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट कशी चालायला पाहिजे, सगळी डिटेल एकाच बुकमध्ये दिलेली आहे. म्हणून हे कुठे ना कुठे ह्याला बल्की बनवते, मोठी बनवते. ठीक आहे. सोबत स्पेशल प्रोव्हिजन्स जे आहेत स्टेटसाठी यामध्ये पण इन्क्लुडेड आहेत. सगळ्या ईच अँड एव्हरी गोष्टी यामध्ये डिटेलमध्ये इन्क्लुडेड आहेत. अजून एक गोष्ट याला बल्की बनवते, दॅट इज, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, दॅट इज जस्टिसिएबल अँड नॉन जस्टिसिएबल प्रोव्हिजन्स. आता जस्टिसिएबल आणि नॉन जस्टिसिएबल प्रोव्हिजन म्हणजे काय, असे मसले आपण बोलू शकतो, असे प्रॉब्लेम, असे मसले ज्यासाठी आपण कोर्टमध्ये जाऊ शकतो त्याला आपण बोलू शकतो जस्टिसिएबल. एक तुमच्यासोबत मसला घडला, ठीक आहे, तुमच्यासोबत एक प्रॉब्लेम झाला आणि त्या प्रॉब्लेमसाठी जर तुम्ही कोर्टमध्ये जात असाल फॉर रेझिंग द क्वेश्चन की मॅम आमच्यासोबत असा प्रॉब्लेम झालेला आहे, आमच्यासोबत अशा पद्धतीची इनजस्टिस झालेली आहे, तर त्या सगळ्या प्रॉब्लेम्सला किंवा सगळ्या मसले जे असतात, प्रॉब्लम्स, मसले, उन मसलों को हम बोलेंगे जस्टिसिएबल, ज्यांना जस्टिस भेटू शकते. नॉन जस्टिसिएबल म्हणजे काय, नॉन जस्टिसिएबल म्हणजे असे मसले ज्याच्यासाठी आपण कोर्टमध्ये नाही जाऊ शकत, कांट गो टू द कोर्ट, these are called as नॉन जस्टिसिएबल. ठीक आहे. मग कोणतं जस्टिसिएबल प्रोव्हिजन आहे, कोणतं नॉन जस्टिसिएबल प्रोव्हिजन आहे, ह्या सुद्धा गोष्टींचं डिटेल तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिसतं, म्हणून कॉन्स्टिट्यूशन बल्की आहे. This is again a reason. Okay, so this was a second important point. So first important point was जे कॉन्स्टिट्यूशन आहे इंडियाचा त्याला युनिक बोलतो आपण. का युनिक बोलतो ह्याचे आपण रिझन्स बघितले. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया लॉंगेस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे पूर्ण वर्ल्ड मध्ये. का लॉंगेस्ट रिटन आहे ते पण आपण बघितलं, कारण त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये आहे मॅम, कुठल्याही पद्धतीचा फ्युचरमध्ये कन्फ्युजन क्रिएट होऊ नये म्हणून. सोबत सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचे सगळे प्रोव्हिजन्स, सगळे रूल्स अँड सगळे जे काही आपण बोलू शकतो पॉवर्स आहेत सगळे एकाच संविधानामध्ये लिहिलेत, 2 वेगवेगळे नाही आहेत, म्हणून त्याला बल्की बनवतं. सोबत आपण जस्टिसिएबल आणि नॉन जस्टिसिएबल प्रोव्हिजन्सची पण डिटेलिंग सगळी कशात दिलेली आहे सर, संविधानात दिलेली आहे, म्हणून ते कुठे ना कुठे तुम्हाला जे आहे आपण बोलू शकतो बल्की बनवते कॉन्स्टिट्यूशनला. आता एक क्वेश्चन बनतो, प्रिएम्बल. प्रिएम्बल काय असतं, प्रिएम्बल कोणाला माहिती नाहीये. प्रिएम्बल तुमची नोटबुक आहे, सॉरी तुमची टेक्स्ट बुक आहे, कोणती पण घ्या तुमची, इवन तुम्ही 5वी पासून ते 10वीची कुठलीही टेक्स्ट बुक उचला, NCERT असो, ठीक आहे, स्टेट बोर्ड असो, त्याच्या समोर ना एक तुम्हाला प्रिएम्बलचा एक प्रकार दिसतो. 1-2 पेजेस काढल्यावर प्रिएम्बल जरी समजत नसेल तरी आज वाचून घ्या. आज काय करा, कुठली एक बुक काढा, ठीक आहे, इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत असेल तर ते पण बघून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिएम्बल दिसेल. प्रिएम्बल काय, सुरुवात अशी होती, वी द पीपल ऑफ इंडिया having solemnly resolved to constitute India into sovereign socialist democratic republic. ठीक आहे, ते जे प्रिएम्बल आहे तुम्हाला एकदा आज वाचून घ्यायचंय. मराठी मीडियम स्टुडंट्स बोलतील मॅम समजत नाही, मराठीत वाचून घ्या प्रिएम्बल.
नो प्रॉब्लेम. फक्त प्रियम्बल वाचून घ्या आणि मेक शुअर की उद्याच्या क्लासला येताना किंवा उद्या जे आहे तुम्ही मेक शुअर करा की 2-3 दिवस हे सतत तुम्ही प्रियम्बल बघत चाला. आता आमच्या स्कूलमध्ये काय असायचं की आमच्या स्कूलमध्ये जे रिसर्च असायचे, ठीक आहे, म्हणजे आपण काय बोलू शकतो, जे इंटरव्हल्स असायचे किंवा मॉर्निंग प्रेयर्स असायचे, त्याच्यामध्ये आम्हाला प्रियम्बल बोलून घ्यायचे, म्हणून आम्हाला प्रियम्बलचा पाठ आहे. लहानपणापासून ते आम्ही बोलत आलेलो म्हणून प्रियम्बल आम्हाला पाठ आहे. ठीक आहे, इंग्लिश मीडियम स्कूल होती त्यामुळे प्रियम्बल पाठ करून घेण्यात आलेलं होतं. बट प्रियम्बल भरपूर स्कूल्समध्ये स्टुडंट्सला आयडिया नसते की प्रियम्बल काय आहे. प्रियम्बल माहिती असायला पाहिजे. आपली कुठलीही टेक्स्टबुक उचला, कुठलंही पुस्तक उचला, पुस्तकाच्या समोरच्या भागामध्ये तुम्हाला दिसेल प्रियम्बल. ॲटलिस्ट हे दिसेल, वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलमली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इंटू सॉव्हरिंग सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक. ठीक आहे, ते वाचून घ्या, ते काय पूर्ण ते प्रियम्बल तुम्हाला वाचायचं आहे. तर प्रियम्बल जे आहे, फक्त मी तुम्हाला इथे एक आयडिया देऊन देते की प्रियम्बल जे आहे नॉन जस्टिसिएबल आहे. का नॉन जस्टिसिएबल आहे, काय आहे प्रियम्बल? ठीक आहे, नॉन जस्टिसिएबल काय आहे मॅम, म्हणजे आपण प्रियम्बलसाठी कोर्टमध्ये का नाही जाऊ शकत, ह्या सगळ्या गोष्टी आपण अपकमिंग लेक्चर्समध्ये डिस्कस करणार आहोत. सध्याला हे फक्त लक्षात ठेवा की मॅमनी सांगितलं होतं की जे प्रियम्बल आहे ते नॉन जस्टिसिएबल आहे आणि सोबत रोज एकदा प्रियम्बल बघत जायचं आहे. ओके, सो नेक्स्ट इम्पॉर्टंट फीचर जे आहे की कॉन्स्टिट्यूशन फ्लेक्झिबल आहे का रिजिड आहे. कॉन्स्टिट्यूशन फ्लेक्झिबल आहे का कॉन्स्टिट्यूशन रिजिड आहे हे समजणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सो आता कॉन्स्टिट्यूशन फ्लेक्झिबल आहे, कॉन्स्टिट्यूशन रिजिड आहे, ते काय आहे काय नाही आपण सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये डिस्कस करू. मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देते. LGBT कम्युनिटी, ठीक आहे, त्यांच्यासाठी आत्ता लॉ झालेत, ते लिगल झालेले आपल्या इंडियामध्ये. आधी हे सगळे क्राईम कन्सिडर केलं जातं LGBT कम्युनिटीसाठी. इट वॉज अ क्राईम. सो पीपल यूज टू बेसिकली नॉट रिव्हील देअर सेक्स कॅरेक्टर्स. इवन इफ समवन इज बिलॉंगिंग टू द LGBT कम्युनिटी, ते त्यांचे सेक्स कॅरेक्टर रिव्हील नाही करायचे सोसायटीमध्ये. बिकॉज बिसाइड्स दॅट ते एक रिझन होतं, त्याच्या मागे एक रिझन होतं की त्याला एक क्राईम कन्सिडर केलं जायचं. दॅट वॉज नॉट लिगल इन इंडिया. नाव इट इज लिगल इन इंडिया. तर आधी लिगल नव्हतं, आता लिगल का झालं? संविधानात तर आधी लिगल नव्हतं, आता का लिगल झालं मग? म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी चेंज करण्यात आलेलं आहे. साबरीमाला एक्झाम्पल आहे साबरीमालाचं. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या साबरीमाला. साबरीमालामध्ये मेन्स्ट्रुएटिंग वुमेन्स जे आहेत, म्हणजे जे आपण बोलू शकतो ज्यांना पाळी येते, ठीक आहे, ज्या बायकांना पाळी येते किंवा आपण बोलू शकतो पाळी पिरियड्स, ओके, पिरियड्स, ज्या मेन्स्ट्रुएटिंग एजमध्ये विमेन्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बोलू शकतो की जी 8वी 9वी 10वीची एक मुलगी असते जिला पिरियड झालेले असतात, सोबत 45 एजपर्यंत जे विमेन्स आहेत त्या सगळ्या विमेन्सला टेम्पलमध्ये अलाउड नव्हतं. कुठलं? साबरीमालामध्ये अलाउड नव्हतं. मेन्स्ट्रुएटिंग एजवाल्या विमेन्सला या टेम्पलमध्ये आपण असं बोलू शकतो की साबरीमालामध्ये अलाउड नव्हतं. ठीक आहे, बट आता अलाउड आहे का? त्यामागे एक रिझन आहे, त्यामागे एक रिझन आहे. सोबत नेक्स्ट एक्झाम्पल आहे ट्रिपल तलाक. ट्रिपल तलाक. सो ट्रिपल तलाक, ठीक आहे, ती अकॉर्डिंग टू द मुस्लिम कम्युनिटी त्याला त्यांनी लिगली राईट समजायचे. ठीक आहे, बट त्याला आता हटवण्यात आलेलं आहे ट्रिपल तलाकला. का? कारण त्यामागे एक रिझन आहे. कुठे ना कुठे लेडीजची लाईफ इनसेक्युअर होत होती मुस्लिम लेडीजची, म्हणून ह्याला सुद्धा एक चेंज करण्यात आलेलं आहे. कसं काय चेंज करण्यात आलं? आपण तर बोलतो की कॉन्स्टिट्यूशन बनलेलं आहे. मग कॉन्स्टिट्यूशन रिजिड आहे का कॉन्स्टिट्यूशन फ्लेक्झिबल आहे? तर तुम्ही मला सांगा. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये चेंजेस करू शकतो का करू शकत नाही? जर करू शकत नाहीत म्हणजे ते रिजिड आहे, स्ट्रॉंग आहे. ज्याच्यात काही चेंजेस बदल करू शकत नाही त्याला आपण रिजिड बोलतोय. ज्यामध्ये चेंजेस ॲज पर द टाइम करू शकतो त्याला आपण फ्लेक्झिबल बोलायला लागलो. ठीक आहे, सो राईट टू प्रायव्हसी पण एक्झाम्पल याचं, राईट टू मॅरेज पण आर्टिकल 21 जे बोलते, राईट टू एज्युकेशन आर्टिकल 21च्या द्वारे इंट्रोड्यूस करण्यात आलेला होता, ते पण एक खूप मोठं एक्झाम्पल याचं. ठीक आहे, मग याच्यावरून तुम्ही मला सांगा की आपण कॉन्स्टिट्यूशनला रिजिड बोलणार आहोत का फ्लेक्झिबल बोलणार आहोत? तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. ठीक आहे, आता हे झाले कॉन्स्टिट्यूशन फ्लेक्झिबलचे काही एक्झाम्पल्स. मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देते. फॉर एक्झाम्पल फंडामेंटल राईट.
फंडामेंटल राईट्सचं तुम्ही एक्झाम्पल घ्या. फॉर एक्झाम्पल आर्टिकल 17 जे आता आपण बघितलं. आर्टिकल 17 कशाबद्दल बोलतं मॅम? अनटचेबिलिटी बद्दल. समजा पुढे चालून हे आर्टिकल आपण हटवून टाकलं. फ्लेक्झिबल बोलतोय तुम्ही, इंडियन कॉन्स्टिट्यूशनला जर फ्लेक्झिबल बोलत असाल तर हे जर आर्टिकल काढून टाकण्यात आलं तर कॉन्स्टिट्यूशनचा काय अर्थ आहे? मग कॉन्स्टिट्यूशन रिजिड आहे का कॉन्स्टिट्यूशन फ्लेक्झिबल आहे? तुम्ही मला सांगा. यू लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन की मॅम कॉन्स्टिट्यूशन रिजिड असणार आहे का कॉन्स्टिट्यूशन फ्लेक्झिबल असेल. ठीक आहे. हे झाले काही 2 इम्पॉर्टंट फीचर्स जे आपण बघितले. उद्या आपण बघणार आहोत अमेंडमेंट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, कशा पद्धतीने भारताच्या संविधानामध्ये बदल करण्यात येतात. सिंपल मेजॉरिटी काय, स्पेशल मेजॉरिटी काय, स्पेशल मेजॉरिटी प्लस 50% ऑफ द स्टेट काय, हे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. सोबत आपण ही गोष्ट बघणार आहोत की इंडियन कॉन्स्टिट्यूशनला फ्लेक्झिबल किंवा नॉट परमनंट असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का बोललं. ओके. सोबत पंडित जवाहरलाल नेहरूचे काय ओपिनियन्स होते रिगार्डिंग द फ्लेक्झिबिलिटी ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा रिजिडिटी, ते पण आपण डिस्कस करूयात. ओके. रोल ऑफ कन्व्हेन्शन काय, लॉयर पॅराडाईज काय, सगळं आपण डिस्कस करू. ज्युडिशियल रिव्ह्यू अँड पार्लमेंटरी सुप्रिमसी काय ते पण डिस्कस करूयात. प्रत्येक गोष्टी दॅट इज 99th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट जे आहे ते पण आपण बघणार आहोत. ओके. सो नो प्रॉब्लेम विथ दिस वॉज एन ऑफ टुडेस लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. आजच्या लेक्चरमध्ये कुठलाही पद्धतीचा डाऊट असेल तुम्ही मला व्हॉट्सॲपवरती पर्सनली टेक्स्ट करून सुद्धा विचारू शकता. सो दिस वॉज एन ऑफ टुडेस लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. अँड कुठल्याही पद्धतीचं सजेशन असेल, जर व्हिडिओ आवडत असेल तरी कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा. व्हिडिओला लाईक करा अँड चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.